नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा प्रश्न आहे दर साल दर शेकडा 20 दराने 10,000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती। आपल्याकडे काय काय आहे? मुद्दल आहे 10,000 रुपये, व्याजदर आहे 20%, म्हणजेच याला अपूर्णांकात आपल्याला काय करता येईल 20/100 म्हणजेच 1/5, आणि मुदत किती आहे 3 वर्ष। आता चक्रवाढ व्याज काढताना आपल्याकडे एक कोड असतो 3-3-1। 3 वर्षासाठी काय आहे कोड 3-3-1। आता सुरुवातीला काय करायचं, या 10,000चे 20% किंवा 1/5 किती होतील 10,000चे 1/5 म्हणजे किती होतील 2,000 रुपये। आता या 2,000 रुपयांचे 1/5 किती होतील 400, आणि परत या 400चे 1/5 किती होतील 80। आणि काय करायचं, या तिन्ही याचा आणि याचा गुणाकार म्हणजे 2,000 गुणिले 3 किती होतील 6,000, अधिक 400चे किती होतील 400 गुणिले 3 1200, अधिक 80। या सगळ्यांची बेरीज करून घ्यायची 6,000 अधिक 1200 अधिक 80, 0 8 2 आणि 7, म्हणजे 10,000 रुपयांचे 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती मिळालं 7,280 रुपये व्याज मिळाले।